रिसोड तालुक्यात प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. विविध प्रलंबित प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने थेट तहसील कार्यालयावर घंटानाद आंदोलन करत प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे. रिसोड येथील तहसील कार्यालय परिसर आज घोषणांनी आणि घंटानादाने दणाणून गेला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना निवेदन देत प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. संघटनेने दिलेल्या निवेदनात जलजीवन मिशन अंतर्गत गावांना नियमित आणि शुद्ध पाणी पुरवठा करावा, 2026चा पीक विमा तत्काळ मंजूर करावा आणि खताचा कृत्रिम तुटवडा रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. तसेच पोखरा योजनेत खोटा, हराळ, चिखली, व्याड आणि कवठा गावांचा समावेश करावा. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना लिलावपट्टी उपलब्ध करून द्यावी आणि प्रलंबित सोलर पंप तत्काळ बसवावेत अशी मागणी करण्यात आली. घरकुल लाभार्थ्यांना मोफत 5 ब्रास क्रेती द्यावी. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर DAP खताचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा. तसेच खत विक्रीतील अनियमितता थांबवून जादा दराने खत विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागत आहे. मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन उभारलं जाईल. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे पाटील, युवा जिल्हाध्यक्ष सतीश इढोळे, सोनू मुळे, गजानन पैठणकर, तुकाराम बोडके यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार आणि या मागण्यांवर कितपत कारवाई होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दीपक देशमुख, महावैस न्यूज, वाशिम.